नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय विजय जंगम सर यांची जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 8. काचीहाळीत आप्पा जंगमाच्या घरासमोर बैलगाडी उभी राहिली होती. बैलाची कासरं गाडीच्या डांबांना बांधून गाडीवान आप्पाच्या घरातला पसारा गाडीत भरत होता. थोड्याच वेळात घरातला सगळा पसारा गाडीत भरला गेला. अजय, नरेश दोन्ही मुलं गाडीत बसली. काचीआळीतल्या सगळ्या बायका गोळा झाल्या होत्या. डोळ्याला पदर लावून रडणाऱ्या पार्वतीला त्या समजावत होत्या. आता गाव सोडून निघालाय तर तिथं सुखानं राहा, पण हे आपलं गाव आहे हे मातूर विसरू नका. 4 दिवस गेलं का परत या आपल्या गावाला. जमलेल्या स्त्रियांच्यापैकी एक जण म्हणाली. पार्वतीनं जमलेल्या स्त्रियांचा निरोप घेतला आणि ती गाडीत जाऊन बसली. गाडीवानानं डांबाचं कासरं सोडलं आणि तोही गाडीत बसला. तोपर्यंत शिवय्या 2 म्हशी आणि 1 गाय घेऊन तिथे आला. गाडी मागवाड्यातनं बाहेर पडली आणि सुरलीच्या दिशेनं गाडीवानानं ती हाकायला सुरुवात केली. गाडी मागून शिवय्या गुर्र हाकत येत होता. आप्पानं पारगाव सोडलं होतं. रामराव दादाच्या मृत्यूनंतर गावात बऱ्याच घटना घडल्या होत्या. दादाचा मृत्यू झाला ती रात्र तर पारगावकर कधीही विसरणार नाहीत. त्या रात्री दादा सदा शेंडगेच्या घरातनं बाहेर पडले. दारूचा अंमल शरीरावर होताच. मन आणि मेंदू बधीर झाले होते. दादा चाचपडत धडपडत रस्त्यानं चालले होते. अंधारी रात्र होती. डोळ्यात बोट घातलं तरी पुढचं काही दिसत नव्हतं. दादानं चावडी पार केली. गावातले रस्ते अरुंद आणि वळणाचे होते. चावडीपासून पुढे गेलं की डाव्या बाजूला एक पडीक जागा होती. त्या जागेत निवडुंगाचं बेटच्या बेट वाढलं होतं. रात्री अपरात्री रातकिडे तिथे बेसूर ओरडत असत. गावात 12 लग्न घरात वरात काढायची घाई उडाली होती. मात्र दादा ज्या रस्त्यावरनं चालले होते तो रस्ता आणि तो भाग शांत होता. रात्रीची भयाण शांतता तिथे राज्य करत होती. दादा रस्त्याच्या दुसऱ्या वळणावर आले. ते निवडुंगाचं बेट पाठीमागे टाकलं. त्यांनी ते वळण पार केलं. रस्त्याचं दुसरं वळण आणि तिसरं वळण यामध्ये फार तर 100 फुटाचं अंतर असेल. दादा तिसरं वळण पार करून आपल्या घराच्या अगदी जवळ आले. वाड्याच्या मुख्य दरवाज्यातनं दादा वाड्यात गेले. दरवाजाला आतनं कडी घातली. लाकडी आडवा आडणा ओढून घेतला. ढेलजतून पुढे जाऊन ते सोप्यात आले. काठी तांब्या बॅटरी जागेवर ठेवली. डोकीचा फेटा काढून खुंटीवर ठेवला. लाकडी म्हाचावर अंथरलेल्या जेनावर जाऊन ते आडवे झाले. मद्याचा कैप चढला होता. दादांची पहिली बायको सारजा मधलं दार उघडून डोकावून पुन्हा आत गेली. थोड्याच वेळात घराच्या मागील परड्यात कसला तरी जोरदार आवाज आला. गाई बैल मोठमोठ्यानं हंबरत होती. म्हशीचाही धुडगूस चालल्याचा आवाज येत होता. सारजानं मधलं दार पुन्हा उघडलं आणि ती दादाला म्हणाली, अहो जाग झालं का? मागं परड्यात कसला तरी आवाज येतोय हो. सगळी गुरं मोठमोठ्यानं आरडायला लागली. अहो जाग वाकी. दादांच्या डोळ्यावर झापड आली होती. ते पार मरगळून गेले होते. वाड्यातले चाकर वराती बघायचं निमित्त सांगून बाहेर सटकले होते. वाड्यात गडी माणूस म्हणून दादा एकटेच होते. सारजानं 3-4 हाका मारल्यावर दादा माचावरनं खाली उतरले. कोण रंडचा आई घाला या येळेला वाड्यात शिरलाय. सारजी बंदूकान माझी गोळी घालतो, बडव्याला तिथंच आडवा करतो. सारजानं आणलेली बंदूक दादानं हिसकावून घेतली. धडपडत ते परसदाराला आले. परसदाराची कडी काढली आणि ते गोठ्यात आले. त्यांच्या लाडक्या सर्जानं गोठ्यात धुमाकूळ घातला होता. पिसाळल्यासारखा करत होता तो. गळ्याला बांधलेलं दावं त्याने तोडलं होतं. दावणीच्या सगळ्या जनावरांवर तो हल्ला करत होता. दाव्यानं बांधलेली जनावरं जीवाच्या आकांतानं ओरडत होती. गोठ्यात आलेल्या दादांना सर्जानं बघितलं तसा तो जास्त बिथरला. दादांना त्यांनी अशी एक धडक दिली की दादा वावभर जाऊन भिंतीवर आपटले. त्यांच्या हातातली बंदूक लांब जाऊन पडली.
दुसऱ्याच धडकेत सर्जाचं टोकदार शिंग दादाच्या पोटात खुपसलं गेलं. दादाच्या पोटातनं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. सर्जानं हे दृश्य बघितलं, जोरात बोंब ठोकली. तिने वाडा डोक्यावर घेतला. त्याच वेळेला पिरजादे दादाच्या वाड्याजवळनं जात होता. तो वाड्यात आला. त्यांनी हे भयावह दृश्य दुरून बघितलं आणि तो गावात बोंब ठोकत गेला. दादांचा रक्तस्राव एवढा झाला होता की थोड्याच वेळात दादांची हालचाल बंद झाली. सर्जानी भिंतीला 2-4 टकरा घेतल्या आणि पाय झाडत तो सुद्धा खाली कोसळला. सगळी गल्ली गोळा झाली. सर्जाबरोबर दादांचंही सगळं संपलं होतं. 8 दिवसात डॉक्टरांचा रिपोर्ट आला. सर्जाला विषारी नागाचा दंश झाला होता. सर्जानं आपल्याबरोबर दादांनाही संपवून टाकलं. दादाचा मृत्यू झाला आणि गावात भीतीचं वातावरण तयार झालं. गाव भकास वाटत होता. बाहेर लोकांची वर्दळ तुरळक असायची. घराघरातून दादाच्या मृत्यूची दबक्या आवाजात चर्चा चालू होती. प्रत्येकजण एकमेकाकडे संशयानं बघत होता. काही दिवसानंतर जनजीवन जेव्हा सुरळीत चालू झालं तेव्हा गावात निरनिराळ्या घटना आकार घ्यायला लागल्या. सरपंचावर अविश्वासाचा ठराव दाखल करून त्याला त्या पदावरनं काढून टाकण्यात आलं. ग्रामपंचायतीचे सगळेच सदस्य दुसऱ्या डेऱ्यात बिनशर्त दाखल झाले. जुन्याच सदस्यांची नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली. दादांच्या मृत्यूचा जबरदस्त फटका बसला तो आप्पा जंगमाला. दादा गेले आणि आप्पा लोळा झाला. मनानं खचला. मुळातच आप्पा हा जंगम गडी, भिक्षा मागून खाणारा. त्यांनी दादाच्या मेहरबानीनं वाघाची कातडी पांघरून 4 दिवस गर्जना ठोकल्या, पण शेवटी वाघाची कातडी फेकून द्यावीच लागली. आप्पासारख्या जंगम माणसानं राजकारणात येऊन आपली मानहानी केली याची खंत राजकारण म्हणजे आपली मक्तेदारी समजणाऱ्या लोकांना वाटत होती. अशा दुखावलेल्या माणसांनी आता आप्पाचा छळ करायला सुरुवात केली. दादांच्या हयातीत दादांनी आप्पाला अगदी मोक्यावरचं घर राहायला दिलं होतं. त्या घराचा मालक परगावी राहायला गेला होता. आज आप्पाला त्या घरातनं बाहेर पडावं लागलं. काही उपद्व्यापी मंडळींनी त्या घराच्या मालकाला दम भरला आणि त्या मालकानं आप्पाला घर खाली करायला सांगितलं. वास्तविक आप्पा ते घर विकत घेणार होता. 500 रुपयेसुद्धा त्यांनी त्या मालकाला देऊ केले होते. पण दूरदर्शीपणाचा अभाव असलेल्या आप्पानं ते घर खरेदी करून घ्यायला टंगळमंगळ केली आणि आज तोच हलगर्जीपणा आप्पाच्या अंगाशी आला होता. घरमालकानं घर खाली करायला सांगितल्यानंतर एवढा मोठा प्रपंच कुणाच्या घरात नेऊन ठेवायचा याची चिंता आप्पाला लागून राहिली. एवढा मोठा प्रपंच सामावून घेणारं घर आपल्याला कोणी देणार नाही याची खात्रीही आप्पाला होती. शेवटी शिवा कासारी आप्पाच्या मदतीला आला. त्यांनी आपली एक लहानशी खोली आप्पाला दिली, पण त्या लहानशा खोलीत प्रपंच थाटून राहणं शक्य नव्हतं. म्हणून हवं तेवढंच साहित्य ठेवून घेऊन बाकीचा सगळा पसारा, भांडी कुंडी आप्पानं पोत्यात भरली आणि ती 10-12 पोती शरणाप्पा झुरे यांच्या घरात ठेवून दिली. 8 दिवसात सगळा पसारा हलवला आणि ते नाक्यावरचं घर आप्पानं खाली केलं. शिवा कासाऱ्याचं घर काची आळीला होतं. त्या लहानशा खोलीत आप्पानं प्रपंच थाटला, पण रोज नवीन नवीन संकट त्याच्यासमोर उभी राहायला लागली. रुद्रय्या जंगम गावकीत हळूहळू पाय पसरायला लागला होता. गावातली वाणी मंडळी धडधडीत आप्पाला विरोध करायला लागली होती. वाणी मंडळींचा प्रमुख येसू वाणी यानं तर शिवय्याला वाण्यांची घरं बंद करून टाकली. शेवटी शिवय्या आणि आप्पा या 2 बंधूंनी गाव सोडून जायचा विचार केला. आप्पाचा प्रपंच घेऊन येणारी गाडी ओढ्यातनं बाहेर पडून सुरलीच्या रस्त्याला लागली. अजय आणि नरेश ही दोन्ही मुलं आनंदात होती. आपण दुसऱ्या गावी राहायला चाललो होतो याचा त्यांना कोण जाणे आनंद झाला होता. भाद्रपद महिन्याचे दिवस होते. पारगावच्या पश्चिमेला जी लहानशी टेकडी होती त्या टेकडीच्या पायथ्यानं गाडी चालली होती. सबंध टेकडी आणि आजूबाजूचा भूभाग हिरवागार दिसत होता.
टेकडीवर एकळण, करवंदीच्या जाळ्या, धावडा, पळस आणि बिब्याची झाडं खूप वाढली होती. गुडघा गुडघा गवत वाऱ्यावर डोलत होतं. मधूनच सश्याची पांढरी शुभ्र पिल्लं रस्त्यावरनं उड्या मारत गेली की अजय नरेश आनंदानं टाळ्या वाजवत होते. रस्ता खासखळग्याचा दगडधोंड्यांनी भरलेला होता, त्यामुळे गाडीला जोरात हादरे बसत होते. ते हादरे 7-8 महिन्याच्या गरोदर असलेल्या पार्वतीला असह्य होऊ लागले. ती गाडीवानाला म्हणाली, दिसले मामा, गाडी जरा सावकाश जाऊ द्या की. पार्वती जरा पुढं सरून सावरून बसली. मामा, आईचं काय ऐकू नका, गाडी वेगानं पळवा. तुला काय होतंय ग, गाडी जरा वेगानं पळवू दे की. नरेश आनंदाच्या भरात बोलून गेला. अजयनं आपल्या आईच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तो हळूच म्हणाला, आई, आपण कुठं चाललोय ग? अजयचा प्रश्न ऐकून पार्वतीनं डोळ्याला पदर लावला. अजयचा प्रश्न डिसले मामानं ऐकला होता. त्याच्या आईनं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, म्हणून डिसले मामानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. अरे, तुम्ही आता आमच्या गावात राहणार आहे. आपण सगळे आमच्या गावाला चाललोय आता. तुमच्या गावाला? मग तुमच्या गावाचं नाव काय आहे? सुरली. रस्त्यावरच्या एका खळग्यातनं गाडी सावकाश बाहेर काढत डिसले मामा म्हणाला, आई, सुरलीत आपलं घर आहे? अजयचा दुसरा प्रश्न ऐकूनही पार्वती गप्प होती. ते बघून डिसले मामाच म्हणाला, आमच्या गावात र कुठलं आलंय तुमचं घर? मग तिथं बी आम्ही दुसऱ्याच्या घरात राहायचोय? ते का? आमच्या गावात तुझ्या बाचा एक मैत्र आहे, त्याचं रगड मोठं घर आहे, त्यात तुम्ही राहायचं. तुमच्या गावात शाळा आहे? हाय की, भली मोठी मोठी शाळा आहे. तू जातो का शाळेत? हां. कितवीला आहे तू? 3रीला. आणि तू जातो का शाळेला? डिसले मामानं नरेशला प्रश्न विचारला. तो 3रीत नापास झालाय. अजयनं लगेच माहिती पुरवली. चिरप्या, उद्या मी नापास, तुला काय करायचं? मी आता शाळेत जाणारच नाही. नरेशच्या बोलण्यावर डिसले मामा खळखळून हसला. गाडी पुढे जात होती. थोडा वेळ कुणी काही बोललंच नाही. अजय सतत काहीतरी विचार करत होता, गप्प बसून होता. एकदम तो आपल्या आईला म्हणाला, आई, मग मी सुरली शाळेत जाणार? पार्वतीनं फक्त हुंकारानं संमती दिली. धाकली खिंड चढून गाडी वर आली आणि उतरणीला लागली. समोरच काही अंतरावर सुरली गाव दिसत होतं. गावात शिरताना डाव्या बाजूला एक मोठं छप्पर होतं. डिसले मामानं गाडी आणून ते छपरासमोर उभी केली. गाडीचा आवाज ऐकून एक लंगडा मध्यमवयीन गृहस्थ काठीचा आधार घेत छपरातनं बाहेर आला. आप्पा, अरे डिसले आला बघ. आप्पा छपरातनं बाहेर आला. त्याला बघितल्यानंतर अजय नरेशनं गाडीतनं खाली उड्या मारल्या. लंगड्या आकारामाच्या छपरात आप्पानं सुरली गावात आपला प्रपंच थाटला. असेच काही दिवस निघून गेले. पार्वती बाळंत झाली, तिला मुलगा झाला. आप्पाच्या जीवावरचं एक दुखणं निघून गेलं. शिवय्या रोज पारगावला चक्कर मारत होताच. आता त्याची बरीचशी गावकी सुटली होती. काही 4 एकनिष्ठ जी घरं होती ती शिवय्या सांभाळत होता. बाकी रुद्रय्यानं गावकीत जम बसवला होता. परगावाहून येऊन वेळेत धार्मिक कार्य पार पाडणं शिवय्याला कसं शक्य आहे, म्हणून स्थानिक लोक रुद्रय्याकडनं धार्मिक कार्य करून घ्यायला लागले. त्याच्याकडनंच आपले सगळे विधी उरकून घ्यायला लागले. त्यामुळे शिवय्याचा जो एक दरारा होता तो कमी व्हायला लागला. पारगावखेरीज गणेशवाडी, बामणी, पाडळी इत्यादी गावांच्या गावकी शिवय्या सांभाळत होता. परंतु पारगावाहून या सर्व ठिकाणी जाणं जितकं सोयीचं होतं, तितकं सुरलीतून या गावांशी संपर्क ठेवणं सोपं नव्हतं. कारण सुरलीपासून यापैकी प्रत्येक गाव 4 ते 7 मैलाच्या टापूत येत होतं. त्यामुळे काम उरकून परत घरी येणं हे वय झालेल्या शिवय्याला शक्य होत नव्हतं. शिवाय आप्पा नुकताच जीवावरच्या दुखण्यातनं उठला होता. घरात पार्वती बाळंत झालेली, दारात 2-3 जनावरं, त्यांची व्यवस्था, या सगळ्यामुळे शिवय्या मेटाकुटीला आला होता. दुसरी एक वाईट गोष्ट झाली होती, ती म्हणजे आप्पाच्या मुलाचं शिक्षण थांबलं होतं. नरेश 3रीत नापास झाला होता. अजय 2रीपासून 3रीत शिकत होता. गाव सोडून आल्यानं सुरलीत या मुलांना शाळेत घालण्याइतपत आप्पाच्या मनाची तयारी नव्हती. जर या मुलांना शाळेत घातलं तर दारात बांधलेल्या जनावरांचं काय करायचं हा प्रश्न होता. म्हणून सध्या तरी गुरं घेऊन रोज आपल्या शेतात जाणं, शेताची राखण करणं ही कामं त्या मुलांना करावी लागत होती. सुरलीपासून आप्पाचं शेत 4 मैलावर होतं.
रोज 4 मैल जाणं, 4 मैल येणं हे त्या मुलांच्या दृष्टीनं मोठं दिव्य होतं. सुरलीपासून शेतापर्यंत जायला सरळ रस्ताही नव्हता. लोकांच्या शेतांच्या बांधावरनं, माळावरनं वाट काढत शेतात यावं लागत असे. त्यामुळे लोकांच्या पिकांची नासाडी व्हायची. रोज त्या मुलांना लोकांची बोलणी खायला लागायची. काही लोक आपल्या बांधावरनं त्यांना जाऊ देत नसत. त्यावेळी त्या मुलांची मोठी पंचाईत व्हायची. 3 गुरांना घेऊन रोज नवीन नस्त्यानं घेऊन शेतात जाणं ही जोखमीची बाब. कधीकधी गुरं त्या मुलांचा ताणपट्टा काढत असत. 3 गुरं 3 दिशांनी सैरावैरा धावत त्यांना वळवून आणून वाटेला लावेपर्यंत त्यांचा जीव नकोसा होत असे. घर आणि शेत या धावपळीत त्या मुलांना शाळेची आठवणसुद्धा नव्हती. आणि विशेष म्हणजे ही जबाबदारी मुलांनी विना तक्रार सांभाळली होती. त्या वर्षी आपण घरातच शेत केलं होतं. सगळी मशागत भाड्यानं करून घेतली होती. सुदैवानं पाऊस पाणी वेळेवर आणि भरपूर झाला होता. शेतात ज्वारीचं पीक जोमात वाढलं होतं. पुरुषभर एकसारखी उंचीची ज्वारीची धाटं शेतात डोलत होती. सुगी आली. काढणी आणि खुडणी झाली. मळणी झाल्यावर ज्वारीची पोती आप्पानं बाजारात नेली. गरजेपुरती ठेवून घेतली. पांढऱ्या शुभ्र 2 कटी कडब्याच्या 3 बुचडी शेतात रचून ठेवल्या होत्या. बाकीचं पीक अजून शेतात उभंच होतं. सर्व सुगी संपल्यावर कडबा शेतातून न्यायचा असं आप्पानं ठरवलं होतं. सुगी सुरू झाल्यापासून आप्पा, शिवय्या, नरेश, अजय हे सगळेजण शेतात येत होते. दिवसभर शेतात काम करून रात्री उशिरा घरी जात होते. तुरीची काढणी चालू करायची होती म्हणून आज सर्वजण लवकर शेताकडे चालले होते. पारगाव आणि गणेशवाडी याच्यामध्ये असलेल्या गुरवकीच्या माळावरनं आप्पाचं शेत स्पष्ट दिसायचं. शेतात उभ्या असलेल्या कडब्याच्या बुचड्यासुद्धा तिथून स्पष्ट दिसत होत्या. आज ते सर्वजण गुरवकीच्या माळावर आले तेव्हा त्यांना शेतात कडब्याच्या बुचड्या दिसल्या नाहीत. आप्पा थोडासा कावराबावरा झाला, गोंधळला आणि म्हणाला, कारभारी काहीतरी गडबड झालेली दिसती. आप्पानं शिवय्याला गडबडीनं सांगितलं. आप्पाच्या बोलण्याचा रोख लक्षात न आल्यानं शिवय्यानं भाबडेपणानं विचारलं, कशाबद्दल बोलतू? अरे शेतात कडब्याच्या बुजड्या दिसत नाहीत ना. आप्पाच्या आवाजात जास्त कापरा जाणवला. काय बोलतो काय? शेतात बुचड्या नाहीत? अरे गेल्या कुठं? शिवय्यानं डोळ्यावर आडवा हात धरून शेताच्या दिशेनं दृष्टी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला एवढ्या दूरचं दिसणं शक्य नव्हतं. सगळ्यांनी पाय उचलायला सुरुवात केली. मुलांनी गुरांच्या अंगावर काठी चालवायला सुरुवात केली. एकदाचे ते शेतात येऊन पोचले. 3ही बुचड्या नाहीशा झाल्या होत्या. बैलगाड्यांनी कडबा नेला होता. आसपासच्या शिवारातून मोकळ्या बैलगाड्या पळवल्या होत्या, जेणेकरून कडबा घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या कुठल्या दिशेला गेल्या आहेत याचा ठावठिकाणा लागू नये. शिवय्या वेड्यासारखा गाड्यांच्या मागावरनं हिंडून हिंडून परत शेतात आला. राप्पा कुणाचं काम असावे? बाबळीच्या झाडाखाली बांधावर खिन्न मनानं बसलेल्या आप्पाला शिवय्यानं विचारलं. कारभारी, यार नाव कुणाचं म्हणून घ्यायचं? या कामात एका जणाचा हात असेल असं मला नाही वाटत. हे काम दोघा ठिकाणी मिळून केलेलं असावं. आप्पानं अंदाज बांधला. सगळा शिवार पालथा घालून आलो, पण माग काय नीट सापडत नाही. गतकाळीच्यानी सगळे शिवारातनं गाड्या फिरवल्या आहेत. शिवय्या त्राग्यानं बोलला. कारभारी, तू असं गावाकडं जा. भैऱ्या मांगाची गाड घे. त्याला म्हणाव, तू उद्या बामणीला जाताना शेतात मला भेटून जा. तू संध्याकाळी तसंच सुरलीला ये. आप्पानं शिवय्याला सुचवलं. भैऱ्या मांगाची आणि आप्पाची दोस्ती होती. भैऱ्या मांग पारगावात मांगवाड्यात राहायचा. त्याचा एक पाय गुडघ्यातनं काढला होता. काखेत कुबडी घेऊन तो चालायचा. अंगानं सडपातळ, ठेंगणा, काळा किट्ट भैऱ्या मांग हातभट्टीची दारू आसपासच्या गावात घोड्यावरून जाऊन विकायचा. नेमबाजीत आणि माग काढण्यात भैऱ्या हुशार. गोफणीच्या धोंड्यानं वस्तू नेमण्यात भैऱ्याचा कोणी हात धरत नव्हतं. उभ्या पिकातलं सांगेल ते ज्वारीचं कणस भैऱ्या गोफणीच्या धोंड्यानं ताळ दिशी तोडून खाली पाडत होता. चोरीचा माग तर भैऱ्या मी काढतो असं सांगून तो माग काढत होता. निव्वळ पावलाच्या ठशावरनं हे पाऊल कुठल्या रामोशाचं आहे हे तो सांगत होता. असा हा भैऱ्या मांग दुसऱ्या दिवशी आप्पाच्या शेताजवळ घोड्यावरनं खाली उतरला. आप्पा बसला होता त्या खोपीत कुबडी घेऊन चालत आला. अरे अय्या, कशाला बोलावणं ताडलं होतं?
भैरेनं गर्जना ठोकली. ये भैरू ये. ते बघितलं का? कडब्याच्या 3 बुचड्या कोणीतरी लांबपास केलेत. चांगला 2 कठी काडबा होता आणि वर सगळ्या शिवारत्न गाड्या पळवल्यात. तेव्हा काडबा गेला कुठं हे शोधायचं काम तुझ्याशिवाय कोण करणार नाही, म्हणून तुला यायला सांगितलं. आप्पानं सगळा पाडा वाचला. अय्यो माझ्या ध्यानात आलं तुला काय म्हणायचे. तो बेंदास राहा, त्याला शोधायचं काम माझं. धन्येचा मे दाना जातंय कुठं ते शिखर. तुला 2 दिवसात त्याचा ठाव ठिकाणा सांगतो बघ. भैऱ्यानं आप्पाला आश्वासन दिलं, पण भैरू तपास करताना जरा सावधगिरी बाळग म्हणजे झालं. आप्पानं भैऱ्याला सावध केलं. तू घाबरे, त्या लंडीचा काय घास माझ्या कामात आडवा यायचा ना. आला ना गोपनीच्या एका तडाख्यात आडवा केला म्हणून समज. पाणी बी मागू देणार नाही त्याला. भैरेची गोपन अख्ख्या गावाला माहिती आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे भैऱ्या 2 दिवसात आप्पाच्या शेतात येऊन हजर झाला. अय्या तुझं काम करून आलो मी. तपास लागला न लागाय काय झालं. पाताळात माग गेला तरी बी त्याचा तपास केल्याबिगर हा भैऱ्या मागे यायचा नाही. आणि हो तर तुझ्या जवळचा चेंडवले जातोय कुठं. माझ्या जवळचा कोण र? अगं तेच की वाण्याचं बेन. वाण्याचं? अगा येसू आणि सगळं बोडून सांगायला लागतंय तुला. भैरू खरं सांगतो तू हे बघा या माझे जात मांगाची. एकदा सबूत दिला का संपला त्यो खराच असणार. त्या वानगट्यानं माझं काय गोढं मारले काय. उगा त्याचं नाव सांगायला मी. तू काम सांगितलं मी केलं मग ते खरं मान नाही तर खोटं मान. भैरू तुझा आता तू खोटं नाही सांगणार याच्यावर विश्वास आहे माझा. भैरू मांगानं प्रामाणिकपणानं माग काढून वाण्याच्या शेतापर्यंत नेला. त्याची खबर आप्पाला दिल्यानंतर आप्पा अस्वस्थ झाला. येसूनं हे काम का करावं याचा विचार करत असताना आप्पाला तो प्रसंग आठवला. येसू वाण्याच्या बापानं टेकावरल्या नामूची शांता नावाची विधवा भावजय रखेल म्हणून ठेवली होती. शांताचा नवरा मेल्यावर नामूनं आपल्या राहत्या घरातली निम्मी जागा शांताच्या नावावर करून दिली होती. शांताला हयातभर येसूच्या बापानं सांभाळली. शांताला मूलबाळ झालं नाही. येसूचा बाप आणि शांता दोघंही मरून गेल्यावर त्या निम्म्या जागेवर येसू आपला हक्क सांगायला लागला. तिथे तो वहिवाट करू लागल्यानंतर नामूनं त्याच्याविरुद्ध कोर्टात दावा गुदरला. नामूनं आप्पाचा सल्ला घ्यायचं ठरवलं. हे प्रकरण आप्पाला चांगलंच माहीत होतं. आपण ती जागा येसू वाण्याच्या ताब्यातनं काढून घेऊ असं वचन आप्पानं नामूला दिलं. आपल्या प्रकरणात आप्पानं हस्तक्षेप केल्याचं समजताच एक दिवशी येसू आप्पाकडं आला. स्वामी तुम्ही आमच्या या प्रकरणात पडू नका. तो नामू आहे आणि मी आहे. कसं आहे तुम्ही आमचं गुरु आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्या घरापर्यंत आलो. येसू समाजात खरं वागायचं का खोटं? एखाद्या अन्याय होत असेल तर न्यायाची बाजू घेणं हे पाप आहे का? आप्पानं आपला हेतू सांगताच येसू खवळला. माझ्या बापानं शांताला हयातभर सांभाळली आहे खोटे आहे का? नाही ते जरी खरं असलं तरी तिच्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार तुम्ही होत नाही हे पण खरंच आहे ना. मग मी तेच सांगायला आलो आहे. खरं काय खोटं काय हे ठरवायला सरकारनं माणसं नेमली ना. तुम्ही ओघा ह्याच्यात पडू नका. येसू आणि आप्पाला सांगून जरी गेला होता तरी आप्पानं नामूची बाजू घेतलीच होती आणि खटल्याचा निकाल नामूच्या बाजूनं लागला. येसूवाण्याला शांताची जागा सोडून द्यायला लागली. तेव्हापासून येसूवाणी आप्पाशी फटकून वागत होता. आपल्या घरची धार्मिक कार्य तो रुद्रय्याकडनं करून घेत होता. रामराव दादाच्या मृत्यूनंतर तर त्यांनी वाणी लोकांची संघटना तयार केली आणि त्या सगळ्या वाणी लोकांना शिवय्याला आपापली घरं बंद करून टाकायला सांगितलं. येसूवाण्यानं आपल्या शेतातली वैरण चोरून नेऊन त्या प्रकरणाचा सूड घेतला याची पुरती खात्री आप्पाला झाली. आपल्या परीनं या प्रकरणात येसूवाण्याला पुरता धडा शिकवायचा विचार आप्पानं केला. येसूवाण्याचं शेत आप्पाच्या शेतापासनं गावाकडच्या बाजूला काही अंतरावर होतं. त्याच्या शेतात एक विहीर होती. शेताजवळून लहानसा ओढा वाहत होता. विहीर ओढ्याच्या काठावर असल्यानं तिला चांगलं 6-7 पुरुष पाणी नेहमी असायचं. येसूवाणी विहिरीच्या पाण्यावर बागायत पीक घ्यायचा. 8 दिवसातून त्याच्या विहिरीवर मोटेच्या चाकाचा आवाज ऐकायला यायचा. सबंध बागात भिजायला 2 दिवस मोठ हाकायला लागायची. अमावास्या 4 दिवसावर आली होती. शेतातून पारगावकडे जायचा बहाणा आप्पानं केला. ओढा ओलांडून तो पुढे आला तर संभाजी वाणी विहिरीवर मोठ हाकत होता. आप्पा तसाच माघारी वाळला शेतात गेला.
5 वाजण्याच्या दरम्यान मुलांना गुरं घेऊन आप्पानं सुरलीकडे पाठवून दिलं आणि आपण स्वतः शेतात बसून राहिला. कडूसं पडलं तरी आप्पा शेतातच होता. काळोख पडायला सुरुवात झाली. 8 वाजण्याची वेळ असावी. आप्पा धारदार कुऱ्हाड घेऊन शेताच्या तालीवरनं खाली उतरला आणि पारगावच्या वाटेला लागला. चालत चालत तो ओढ्यात उतरला. ओढ्याच्या काठावर दाट झाडी होती. करंज, लिंब, बाभळ या झाडांची दाटी बेसुमार वाढली होती. त्यात घाणेरी आणि चिल्लारीची पैदास एवढी झाली होती की त्यातनं वाट काढून जाणं एक कठीण काम होतं. झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडला होता. आप्पाच्या पावलानं त्या पाचोळ्याचा त्या भयाण रात्री अंगावर कापरं भरणारा आवाज होत होता. तशातच रातकिड्यांची बेसूर सुरावट वातावरणातला भयाण आणि गंभीरपणा निर्माण करत होती. ओढ्याच्या पलीकडे टिटव्या कर्कश आवाज करत आकाशातनं फडफडत जात होत्या. आप्पा ओढ्याचा पलीकडचा काठ चढून वरती गेला. शेतात येसुवाण्याचा कानोसा घेत तो विहिरीजवळ पोचला. विहिरीच्या धावपट्टीवर येसूनं मोठ सोडून ठेवली होती. मोठेजवळ नाडा सोंदर गुंडाळून ठेवला होता. माचाडाच्या बाहुल्यावर चाक तसंच होतं. आप्पानं पुन्हा एकदा कानोसा घेऊन येसू घरी गेल्याची खात्री करून घेतली. तो धावपट्टीवर आला. हातातल्या धारदार कुऱ्हाडीनं त्यांनी नाड्याचे आणि सोंदराचे बारीक बारीक तुकडे करून टाकले आणि सगळे तुकडे विहिरीत फेकून दिले. एक मोठा उचलणीचा दगड घेतला, माचाडावर घातला. माचाडाची एक बाजू काड दिशी मोडली, विहिरीत ढासळली. माचाडाच्या दुसऱ्या बाजूची वाट तशाच प्रकारे लावल्यानंतर आप्पा मोठेकडे वळाला. मोठेची जेवढी मोडतोड करता येईल तेवढी करून तिलाही विहिरीच्या पाण्यात जलसमाधी दिली. हा सगळा कार्यभाग उरकताना आप्पाच्या अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. कपाळावरचा घाम बोट वाकडं करून त्यांनी निरपून टाकला आणि हात झाडत तो उभा राहिला. येसूनं धावपट्टीजवळ 3 गुंठे गवारीची लागवड केली होती. गवारीचं पीक चांगलं गुडघाभर आलं होतं. फुलकळी यायला सुरुवात झाली होती. आप्पाचं लक्ष त्या पिकाकडे गेलं. झपाटल्यासारखा तो त्या गवारीच्या फडात शिरला आणि चांगली 1 गुंठाभर गवारी भसा भसा उपसून टाकली. एवढा सगळा कार्यभाग उरकून आप्पा अंधारातनं पसार झाला. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.